राज्यातल्या बातमीकडे वळूयात। जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी याची माहिती दिली आहे आणि याबद्दल मेटा कंपनीशी करार झाल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। आम्ही मेटा सोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील। मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की 50% जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा NPCIचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत। मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की NPCIचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येतं।